त्यांची रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली, सगळं झालं, परंतु अजूनपर्यंत सीएम पासून तुमच्यापर्यंत सगळी तक्रार दिली आहे त्या आमच्याकडे पाठवलेली आहे तक्रार, पण अजूनपर्यंत त्या शिपायावर कोणतीच कारवाई झालेली नाही. शिपाई खूप मुकाट आहे. तुमच्या माहितीसाठी सांगायचं, मला बऱ्याच वेळा जेव्हा ती तक्रार संबंधित विभागाला देते तेव्हा प्रत म्हणून खाली नावं लिहिली जातात, पण आमच्याकडे तक्रारी येत नाही. आमच्याकडे आले असतं तर 100% त्याच्यावरती आम्ही कारवाईच्या सूचना दिल्या असतील, पण आपल्या ह्याच्यामध्ये असेल तर त्याच्या संदर्भात आपण काय केलंय हे आले आमच्याकडून. ठीक ते आता ते माहिती बरोबर नाही माझ्याकडे, तुम्ही दाखवू शकता तर दाखवा मला 2 मिनिटांनंतर. महिलांना वर्धा जिल्ह्यामध्ये लाभ देण्यात आलेला आहे. 17,425 ही नावं काही डुप्लिकेट्स असतील किंवा त्याच्यामध्ये चुकीची नोंदणी केली असेल अशा स्वरूपाचे आहेत, तर निश्चितपणाने ती नावं त्यामधून कमी करण्यात आलेली आहे. सक्षम अंगणवाडी ही 755 आहे, स्मार्ट अंगणवाडी ही 400 आहे. पीसीपीएनडीटी ऍक्ट अंतर्गत नोंदणी केलेले 71 नोंदणी केंद्र आहेत आणि त्यापैकी 3 केंद्र बंद आहेत आणि कार्यान्वित असलेले 68 केंद्र आहेत. या व्यतिरिक्त जर पीसीपीएनडीटी ऍक्ट नुसार कारवाई होत नसेल तर आजही स्त्रीभ्रूण हत्या हा मोठा विषय आहे. आजही सुशिक्षित म्हणणारा समाज खऱ्या अर्थानं मुलीच्या जन्माच्या बाबत निराश दिसतो आणि म्हणून मुलीचा गर्भ असेल तर अबॉर्शन करण्याची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं आणि अशा पद्धतीने कुठेही अबॉर्शन केले जाऊ नये त्याच्यासाठी सुद्धा पीसी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आलेली आहेत की त्यांनी सुद्धा जर कुठे माहिती मिळत असेल किंवा कोणीही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली असेल तर तातडीने त्या विभागावरती कारवाई करावी. या अधिकाऱ्यांना आहे त्याच्यामुळे कोणत्याही वेगळ्या जीआरची किंवा शासन निर्णयाची वाट न पाहता बालविवाह रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती युद्ध पातळीवरती ही मोहीम त्यांनी हाती घ्यावी आणि म्हणून बालविवाहाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रामध्ये ग्रामसभा ज्यावेळेस होतात त्यावेळेस आम्ही सातत्याने त्यापूर्वी पत्रव्यवहार करत असतो. या ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणातले ठराव करत असताना बालविवाहाच्या विरोधातला ठराव, त्याचबरोबर विधवा प्रथाच्या विरोधातला ठराव मान्य करून घ्यावा आणि महिला सुरक्षिततेला प्राधान्य देत असताना स्थानिक पातळीवर ग्रामसभेमधून महिला सुरक्षिततेवरती भर द्यावा. म्हणून तिन्ही ग्रामसभेमध्ये 8 मार्चला होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विशेष ग्रामसभा बोलवली गेली पाहिजे. यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं ग्रामविकास मंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं आणि एका दिवसामध्ये शासन निर्णय काढून महाराष्ट्रातल्या ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग असावा आणि या सहभागाच्या माध्यमातून या पद्धतीचे निर्णय घ्यावेत आणि या महिलांनी ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या निर्णयाची अंमलबजावणी होईल यासाठी भर द्यावा. वर्ध्यामध्ये सखी वन स्टॉप सेंटरची संख्या 5 आहे. सखी वन स्टॉप सेंटर हे उत्तमरित्या काम करतं. मला तुमच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील माझ्या माता भगिनींपर्यंत निश्चितपणाने हा संदेश पोहोचवायचा आहे की सखी वन स्टॉप सेंटर की या सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून नक्की काय केलं जातं. कोणतीही पीडित महिला असेल पण तिला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायची नाहीये किंवा तिला कोर्टात सुद्धा जायचं नाहीये तर ती सखी वन स्टॉप सेंटर मध्ये जाऊ शकते. सखी वन स्टॉप सेंटर म्हणजे एकाच छताखाली त्या महिलेला विधी सेवा असेल, त्याचबरोबर तिची मेडिकल तपासणी असेल, तिला कायदेशीर मार्गदर्शन असेल, त्याचबरोबर तिच्या कुटुंबाचं काउन्सिलिंग असेल, हे एकाच छताखाली जेव्हा होतंय तेव्हा ते सखी वन स्टॉप सेंटर म्हणून काम करतंय आणि अतिशय उत्तमरित्या हे सखी वन स्टॉप सेंटर काम करत असताना याच्यामध्ये कुठेही पोलीस तक्रार दाखल केली जात नाही, कुठेही कोर्टाची प्रक्रिया केली जात नाही. यामध्ये काउन्सिलिंग वरती भर देऊन त्या कुटुंबांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि मला मनाला समाधान वाटतं. आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 80 ते 85% कुटुंब हे सखी वन स्टॉप सेंटर असेल, पोलीस स्टेशनच्या आवारातला भरोसा सेल असेल आणि काउन्सिलिंग सेंटर असेल यांच्या मदतीनं हे काउन्सिलिंग करून कुटुंबांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला. आज देखील जनसुनावणीमध्ये 2 कुटुंब हे समुपदेशनाच्या माध्यमातून एकत्र आली. कुटुंब विभक्त होण्याऐवजी, त्यांच्यामध्ये घटस्फोट होण्याऐवजी ते कुटुंब जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस मनाला समाधान वाटतं की आपण एक कुटुंबच नाही तर ते कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य सुद्धा वाचू शकलो. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मला या महिला भगिनींना आवर्जून सांगायचे, कोणत्याही तक्रारी असतील तर त्यांनी 1091 असेल, 112 क्रमांक असेल, 1098 असेल या क्रमांकावरती संपर्क साधावा आणि आपल्या या संदर्भात कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा इतर कोणत्याही तक्रारी असतील तर त्या तक्रारी त्या ठिकाणी नमूद कराव्यात. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तेव्हा काही हिरकणी कक्ष चालू दाखवले, काही हिरकणी कक्ष ते आता आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत की हिरकणी कक्ष बंद, त्याला लॉक असू नये
असं सांगितलं. पण त्यांनी सांगताना सांगितलं की गैरवापर होऊ नये म्हणून आम्ही हिरकणी कक्ष बंद ठेवला असं त्या विभागाने सांगितलं. पण त्यांना आम्ही सूचना दिल्यात की हिरकणी कक्ष हे चालूच असावेत. अगदी तुम्ही येण्याच्या पूर्वीच 5-10 मिनिटापूर्वी आमच्या डीएसनी सुद्धा त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे इथून पुढे म्हणजे कदाचित उद्यापासूनच तुम्हाला ते हिरकणी कक्ष हे चालू दिसतील. नाही, त्या अंमलबजावणी त्याची होईल आणि आपण आहातच. मी म्हणूनच अपेक्षा व्यक्त केली की आपल्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. केसेस गेल्या वर्षी निकालात काढलेल्या आहे. पोलीस स्टेशनच्या चौकशी कमी 89 केसेस आहेत. दाखल गुन्हे या तक्रारींमध्ये 22 हे यात दाखल गुन्हे झालेले आहेत. कोर्टामध्ये सुरू असलेल्या केसेस 199 आहेत. तक्रार फाईल ह्या 294 आहेत आणि विधी सेवा प्राधिकरणाकडे निकालासाठी किंवा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रोसेस मधून जाणाऱ्या 21 तक्रारी आहेत. 2025 मध्ये आलेल्या तक्रारी 775 तक्रारी या आता पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आहेत. त्यापैकी 725 निपटारा केलेल्या आहेत. समझोता केलेल्या केसेस 178 आहेत. यामध्ये संरक्षण अधिकाऱ्यांकडे 126 केसेस आहेत. दाखल गुन्हे 9 आहेत आणि कोर्टामध्ये 145 केसेस असून तक्रार फाईल 182 आहेत आणि विधी सेवा प्राधिकरणाकडे 26 केसेस आहेत. जिल्ह्यामध्ये महिलांवरील बलात्काराबाबत तक्रारी दाखल केसेस 77. 2024 मध्ये एकूण 77 केसेस दाखल, 77च्या 77 केसेस या निकाली निघालेल्या आहेत. 2025 मध्ये एकूण बलात्काराच्या केसेस 58 आहेत. त्यापैकी 41 केसेस या निकाली निघालेले आहेत. याबाबत वयस्क महिलांच्या संदर्भात आलेल्या तक्रारी 8 आहेत. जिल्ह्यामध्ये बेपत्ता झालेल्या महिलांची संख्या दाखल केसेस 2024 मध्ये 633 होत्या. 2025 मध्ये आतापर्यंत 501 आहेत. 501 पैकी 468 मिसिंग केसेस ह्या परत मिळून आलेल्या आहेत आणि 2024 मध्ये एकूण केसेस 633 होत्या. त्यामध्ये 613 या परत मिळून आलेले, म्हणजे जवळजवळ गेल्या वर्षी 97% मिसिंग केसेस परत मिळून आले. यावेळेस 93% परत मिळून आलेले आहेत आणि यांचा मिसिंग सेलच्या माध्यमातून परत एकदा पाठपुरावा सुरू आहे, जेणेकरून मिसिंग केसेस असेल त्या डिटेक्ट झाल्यानंतर त्या याच्या माध्यमातून आपल्याला बाहेर काढता येतील. महिलांच्या बाबत बलात्कार त्याची अवस्था बिकट आहे. शाळांमध्ये सुद्धा ती परिस्थिती आहे. आता त्यांनी म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याला बंद आहे आणि खर्च मोठा आहे. आता खर्च जर पाहिला गेल्या 5-6 वर्षामध्ये तो एकदा चेक केला खर्च खूप मोठा आहे. गेल्या 3 महिन्यापासून हा चार्ज सीओकडे आलेला आहे विभागाचा आणि या विभागाच्या माध्यमातून ते काम करत असताना आम्ही सुद्धा माहिती घेत असतो. पण वर्ध्यामध्ये बऱ्यापैकी या सुविधा देण्यात आलेल्या आहेत, ज्या जसं सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं हे सामाजिक संस्थांना किंवा काही एनजीओच्या माध्यमातून बरोबर घेऊन त्यांच्या माध्यमातून ते फंडिंग गोळा करणं आणि सीएसआर फंडिंगच्या माध्यमातून करणं ते काम आता सुरू आहे. त्यांनी सांगितलं काही दिवसांमध्ये आम्ही 100% पूर्ण करू. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन हे बऱ्यापैकी शाळांमध्ये आहेत आणि नॅपकिन वेंडिंग मशीन चालू नसेल तर कार्यालयामध्ये स्वतंत्र नॅपकिन ठेवले जातात, ज्याचा वापर विद्यार्थिनींसाठी केला जातो. तरी सुद्धा याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आम्ही मॉनिटरिंग करू. जिथं कमी पडलंय त्याच्यासाठी आम्ही सातत्याने त्यांच्याकडून आढावा घेऊ आणि ते काम त्यांनी कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने करावं याच्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा करू. आरोग्य विभागाचं काम खरं वर्धा जिल्ह्यामध्ये वाखाणण्याजोगं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांच्या आरोग्यासाठी चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवले. मग अगदीच काय महिलांच्या डोळ्यांची तपासणी असेल, ब्रेस्ट कॅन्सर सारखे असतील, गर्भाशयाच्या ब्रेस्ट कॅन्सर असेल, या संदर्भातल्या जनजागृती आणि तपासणी करणं या संदर्भात मोठ्या प्रमाणात मोहीम राबवलेली आहे आणि म्हणून एकंदरच महिलांच्या आरोग्यासाठी चांगल्या पद्धतीने पुढाकार घेऊन काम या आरोग्य विभागाकडून झालेलं आहे. शिक्षण विभागाच्या माध्यमातून मुलींसाठी खरं तर 7 स्वतंत्र शाळा या वर्धा जिल्ह्यामध्ये आहेत. एकूण 1457 शाळा आहेत. शौचालय असलेल्या शाळा ह्या 1380 आहेत. जिथं शौचालय मध्ये पाणी पुरवठा नाही अशा ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून हे काम करण्याचं नियोजन सुरू आहे. ते येत्या महिन्यामध्ये 100% पूर्ण केलं जाईल. सीसीटीव्ही कॅमेरे असलेले 452 शाळांमध्ये आहेत. बाकीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम हे आता अनेक सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन चाललेलं आहे. 1457 शाळांमध्ये ह्या सखी सावित्री कमिटी पूर्ण झालेल्या आहेत आणि या कमिटीच्या माध्यमातून शिक्षक पालक संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या माध्यमातून भरोसा सेलच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आणि नियोजन चालू आहे. या भरोसा सेलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्या तक्रारी दाखल होतात त्या तक्रारींमध्ये काउन्सिलिंग करणं ही जबाबदारी पार पाडली जाते आणि या भरोसा सेलच्या माध्यमातून भरोसा सेल चांगल्या पद्धतीने काम करेल याच्यासाठी पुढाकार घेतलेला हा पोलीस अधीक्षक विभाग आहे. पोलीस अधीक्षकांनी स्वतः
शारीरिक मानसिक छळ, अपहरण, हुंडाबळी या संदर्भातल्या तक्रारी त्या पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या आहेत. पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये एकूण समुपदेशन केंद्र 3 आहेत. अजूनही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समुपदेशन केंद्र द्यावे त्याच्यासाठी आता चर्चा झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून महिलांसाठी असलेल्या विशेष निधीच्या माध्यमातून सहकार्य घेत प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये हे समुपदेशन केंद्र त्या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या छळाच्या 19 तक्रारी आहेत. त्याच्यापैकी 2024 मध्ये 19 विनयभंगाच्या होत्या, त्या 25 मध्ये 14 विनयभंगाच्या आहे. या सगळ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबत 498च्या 2024 मध्ये 63 केसेस होत्या, त्या 61 निकाली निघालेल्या आहेत आणि 2025 मध्ये 35 केसेस आतापर्यंत दाखल झाल्या, त्याच्यापैकी 23 केसेस या निकाली निघालेल्या आहेत. पोक्सो अंतर्गत हा सेल केला जातो. खरं तर पोक्सोच्या संदर्भात कोणत्याही केसेस असतील तर त्या DYSPच्या अंतर्गत निकाली काढल्या जातात. त्याच्यामुळे पोक्सोचा हा सेलच तयार करण्यात आलेला आहे. मग तो पोक्सो सेल वर्धा असेल, कुलगाव असेल, हिंगणघाट असेल आणि आर्वी असेल, या चारही ठिकाणी पोक्सो सेल पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या माध्यमातून तयार केलेला आहे, जेणेकरून पोक्सोच्या संदर्भातली कोणती केस असेल तर या सेलच्या माध्यमातून लवकरात लवकर त्याचं निवारण करणं यासाठी सहज शक्य होत आहे. यामध्ये पोलीस कार्यालयाच्या माध्यमातून भरोसा असेल, बडीकोप असेल, त्याचबरोबर बीट मार्शल, दामिनी पथक असेल आणि अनेक शाळा कॉलेजला भेटी देऊन खऱ्या अर्थानं मुलींसाठी असलेली संरक्षणाची भूमिका त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीने एक सुरक्षितता देत असताना त्यांना जर कुठे पाठलाग कोणी करत असेल, मेसेज पाठवत असेल किंवा त्याच्याबद्दल सायबरची जनजागृती असेल तर याच्यासाठी त्यांच्याबरोबर जाऊन संवाद साधणं असे कार्यक्रम हे SP कार्यालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घेतलेले आहेत. 1311 तक्रारी ह्या प्राप्त झाल्या 2024 मध्ये होत्या, त्या निपटारा झालेल्या 1311 आहेत. आणि एकत्र जो मी तुम्हाला मगाशी म्हटलं की समझोता करून कुटुंब एकत्र आणलं जातं, तर गेल्या वर्षी 504 कुटुंब एकत्र आणले गेले आणि या 504 कुटुंब एकत्र आणत असताना काउन्सिलिंग करणं आणि समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून त्यांचा समझोता घडवून आणणं यासाठी प्रयत्न केला गेला. 204 हे संरक्षण अधिकाऱ्याच्या अंतर्गत केसेसचा निवारण करण्यात आला. बऱ्याच वेळा मला तुमच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील महिला भगिनींपर्यंत माहिती पोहोचवायची की संरक्षण अधिकारी हा काय काम करतो, संरक्षण अधिकारीची जबाबदारी काय हीच बऱ्याच वेळा माहित नसते. आज आमचे जवळजवळ सगळे संरक्षण अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. जेव्हा एखाद्या महिलेला सासरच्या लोकांनी घराच्या बाहेर काढलं आणि माहेरी तिला आईवडिलांचा जर आधार नसेल तर अशा वेळेस त्या महिलेला तिचं सासर फार महत्वाचं असतं. हिंदू विवाह कायद्याप्रमाणे ती कोणतंही घर स्वतःच सोडू शकत नाही आणि तिला घराबाहेर कोणी काढू शकत नाही. पण बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाल्यानंतर मारहाण करून तिला घराच्या बाहेर काढलं तर हा संरक्षण अधिकारी कायद्याच्या चौकटीतून त्या महिलेच्या घरी म्हणजे सासरच्या लोकांमध्ये जाऊन त्या महिलेला तिला राहण्याचा अधिकार आहे ही कायद्याच्या भाषेतून आणि कागदोपत्री लिहून देऊन तिची पुन्हा एकदा त्या घरामध्ये राहण्याची व्यवस्था करतो आणि सासरच्या लोकांनी कोणताही त्रास तिला देऊ नये किंवा कोणत्याही पद्धतीचे शारीरिक मानसिक छळ करू नये अशा पद्धतीचे लेखी स्वरूपात घेऊन कोर्टात सादर करतो. इतकी मोठी जबाबदारी या संरक्षण अधिकाऱ्याची असते की तिला पूर्ण अधिकार, मग डीव्ही मेंटेनन्स सुद्धा असेल, घटस्फोटाचे केसेस फाईल केल्यानंतर तिला पूर्ण ते घटस्फोटाची केस लढत असताना जो मेंटेनन्स मिळत असतो, जी डीव्ही मेंटेनन्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तिला जो न्याय देण्याची भूमिका असते तर ती या संरक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. संरक्षण अधिकाऱ्याचा हा संपूर्ण रिपोर्ट हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे सादर केला जातो आणि त्या माध्यमातून तिला न्याय दिला जातो. त्याच्यामुळे संरक्षण आहे की या कमिटीच्या अंतर्गत खरं तर 10 पेक्षा जास्त सदस्य संख्या असेल तिथं IC कमिटी असावी आणि ती केवळ कागदपत्रावरतीच नाही तर ती ऍक्टिव्ह असावी, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, येणाऱ्या तक्रारींची दखल घेतली गेली पाहिजे. पण वर्ध्यामध्ये खऱ्या अर्थानं थोडं IC कमिटीला कमी पडलं याची खंत देखील मी आता बैठकीमध्ये व्यक्त केली. शासकीय 250 कार्यालय आहेत, 133 ठिकाणी कमिटी स्थापन झालेल्या आहेत, 117 ठिकाणी अजून आपल्याला कमिट्या स्थापन करायच्या आहेत. दुर्दैवानं खाजगी कंपन्यांची संख्या 4067 असताना केवळ 100 ठिकाणीच कमिट्या स्थापन झालेल्या आहेत. 3967 ठिकाणी काम करायचं आणि म्हणून कामगार आयुक्त विभागाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत. उद्यापासून त्यांनी या कारवाईला सुरुवात करावी. लेखी नोटिसा संबंधित शासकीय, निमशासकीय, खाजगी कंपनींना पाठवाव्यात. ज्यांच्याकडे IC कमिटी नसेल तिथं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या नोटिसा पाठवाव्याच, पण अनेक ठिकाणी धाड सत्राच्या माध्यमातून देखील ही कारवाई करावी. ज्या ठिकाणी IC कमिटी नसेल तिथं जागच्या जागी टाळं ठोकण्याचा आणि 50,000 रुपये दंड ठोकण्याचा अधिकार हा कामगार आयुक्त विभागाला आहे. त्यांनी ही मोहीम हाती घेऊन 3 आठवड्यामध्ये केलेल्या कार्याचा अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावे अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या. मगाशी मी सांगताना बालविवाहाची फक्त आकडेवारी सांगितली, पण बालविवाह आपल्याला समूळ नष्ट करायचा आहे आणि म्हणून बालविवाह होत असताना काही ठिकाणी पालकच मुलीच्या जन्म तारखांमधील बदल करून घेतात
आणि जन्म तारखेमध्ये बदल करून जन्म दाखल्यावरती जर 16 वर्ष 7 महिने, 17 वर्ष 2 महिने, 17 वर्ष 8 महिने असे होत आले असेल तर ते 18 वर्ष दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर याच्यामध्ये सीओ कार्यालयामधून आता सीओना सूचना दिलेत की आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, रजिस्ट्रार हे कोणीही असतील आणि कोण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं फेरफार करत असतील आणि चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देत असेल तर त्यांच्यावरती कारवाई ही झाली पाहिजे. आणि म्हणून कलेक्टर ऑफिस आणि सीओ ऑफिस मधून तशा पद्धतीचा पत्रव्यवहार हा संबंधित विभागाला करावा. याच्यामध्ये समाज मंदिर असतात, अनेक ठिकाणी समाज मंदिरामध्ये बालविवाह होतात, मंदिरं असतात. धर्मदाय आयुक्तांच्या माध्यमातून कोणत्याही मंदिरामध्ये बालविवाह झाला तर ट्रस्टींवरती कारवाई करावी. कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह झाला तर अगदी सरपंच पासून पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांची माहिती घ्यावी. कारण की एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होत असताना त्या ग्रामपंचायतीला त्याची पूर्णपणे कल्पना असते किंवा ती माहिती मिळत असते, तरी सुद्धा ती जर लपून ठेवली गेली असेल तर निश्चितपणाने दोषारोप पत्र सादर करत असताना ते जर माहिती झालं तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करायची. अत्याचार असेल त्या सर्व घटना जेव्हा गुन्हे दाखल होतात, कोर्टात केस जाते, त्यानंतर महिला आयोगातर्फे त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचेपर्यंत, शिक्षा होईपर्यंत असं त्यांच्या केसेस घडल्या, जेणेकरून महिला आयोगाने त्याला पाठपुरावा केला आणि त्या आरोपीला शिक्षा मिळाली. आमच्या आता सगळ्यात पहिली गोष्ट, हुंडाबळीची केस ही DV केसमध्ये मर्ज झाली, म्हणजे आता ती कौटुंबिक हिंसाचाराच्या माध्यमातून येते. खरं तर हुंडा देणं आणि घेणं कायद्यानं गुन्हा आहे आणि गेली 4 वर्ष महाराष्ट्रामध्ये आम्ही जनसुनावणीच्या निमित्तानं जातो. तिथं आपल्या प्रसार माध्यमातून असेल, जनसुनावणी आलेल्या तक्रारदारांच्या माध्यमातून असेल, सातत्याने याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये ज्या पद्धतीने हुंडा जी व्यक्ती मागते, जी कुटुंब मागते, त्यांची हुंड्याची मागणी ही एक पद्धतीचे खरं हव्यास आहे आणि त्यांची ही मागणी मान्य करण्यात असताना त्या कुटुंबाने सुद्धा, मुलीकडच्या कुटुंबियांनी सुद्धा हुंडा देणं हा सुद्धा खरं गुन्हा आहे. कारण की हुंडा देणं आणि घेणं गुन्हा असताना आपण तो सहभागी होतोय आणि देतो कसं काय आणि घेतो कसं काय हा एक मोठा विषय आहे. त्याच्यामुळे आज देखील मी जनसुनावणीमध्ये सांगितलं की मातृत्व म्हणून त्या आईने आता पुढे येऊन एक जनजागृतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हुंडा जर मागितला तर पहिली तक्रार पोलीस स्टेशनला करा. कारण की आपल्याला हुंडा द्यायचा नाही, मुलांच्या शिक्षणासाठी जितका खर्च होतो तितकाच खर्च मुलीच्या सुद्धा शिक्षणासाठी होतं आणि जनजागृती समाजामधून झाली पाहिजे. आता या संदर्भात आमच्याकडे जेव्हा तक्रारी येतात तर तक्रार कधी येते, जेव्हा त्या कुटुंबामध्ये वाद तयार होतो किंवा त्या कुटुंबामध्ये काही कारणामुळे वाद निर्माण होत असताना तक्रारी दाखल करायची असेल तर कुठल्या अनुषंगाने करायच्या, त्यावेळेस ते आम्हाला त्या हुंडाबळी किंवा इतर काही तक्रारी, मानसिक, शारीरिक छळ अशा स्वरूपामध्ये आम्हाला तक्रार पाठवतात. ही तक्रार पाठवल्यानंतर आमच्याकडे आमचे काउन्सिलर त्यांचं काउन्सिलिंग करतात आणि मुख्य उद्देश आमच्या आयोगाचा आहे, जसं मी समुपदेशन केंद्र सांगितलं, कोणतीही तक्रार आमच्याकडे आल्या तर आता जेव्हा हुंडाबळीच्या संदर्भात तक्रार येते तेव्हा तातडीने आमची ती संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार जाते. पोलीस स्टेशनला सूचना जातात की या कुटुंबाला एकत्र बसवा, त्यांचा समझोता करा, याच्यामध्ये गैरसमज असेल तर ते गैरसमज दूर करा आणि हुंडाच्यासाठी जर मागणी असेल, आग्रह असेल तर त्यांना समजून सांगा आणि कारवाई करा. या संदर्भात स्वरूपात आमचं पत्र हे संबंधित पोलीस विभागाला जातं. संबंधित पोलीस विभागाकडून त्यांच्यावरती कारवाई केली जाते. त्याच्यामुळे एकंदर आमच्याकडे आलेल्या ज्या तक्रारी असतात, काल देखील या संदर्भात अशी एक तक्रार आली. विशेष म्हणजे या हुंडाबळीच्या केसेसमध्ये दोन्ही कुटुंब तक्रारी करतात, म्हणजे क्रॉस कंप्लेंट करतात एकमेकांवरती. त्याच्यामुळे गुन्हे जरी नोंद झाले तरी त्यांना एकत्रित बसून कारवाई करावी किंवा समुपदेशन करावं आणि मग कारवाई केली जाते. आणि क्रॉस कंप्लेंट असल्यामुळे दोघांवरती गुन्हे दाखल झालेले असताना सुद्धा त्याच्यातून मार्ग काढणं हे पोलिसांचा भरोसा सेलच्या माध्यमातून काम केलं जातं. त्याच्यामुळे संबंधित विभागाला आम्ही सूचना देत असतो आणि आमचा पाठपुरावा हा राहतो की याच्यामध्ये कोणताही बळी जाऊ नये आणि कुटुंबांमध्ये अशा पद्धतीने वाद होऊ नये आणि हुंडा मागू नये किंवा नंतर तिला त्रास दिला जाऊ नये. याच्यामध्ये फार विकोपाला प्रकरण गेलं तर मात्र म्युच्युअल डिवोर्सच्या माध्यमातून ही कारवाई केली जाते आणि ती विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून. पद्धतीचं नियोजन हे पोलीस अधीक्षक कार्यालयातून महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षितेसाठी, विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे. पण अजूनही कुठे कमी पडत असेल तर निश्चितपणाने ते भरून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांना आज सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रार्थनेच्या वेळेमध्ये प्रत्येक शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी जावं आणि त्यांना 1091, 1098 या टोल फ्री क्रमांकाबरोबर त्यांच्यामध्ये असलेली तक्रार पेटी, जर कुठल्याही मुलीला तक्रार करायची असेल तर त्यांनी तक्रार पेटीमध्ये तक्रार द्यावी. दर शनिवारी प्रत्येक शाळेच्या तक्रार पेटी ह्या उघडल्या जातात आणि मुख्याध्यापक आणि इतर कमिटीच्या माध्यमातून ते तक्रार कोणाच्या याच्या संदर्भातली दखल घेऊन कारवाई केली जाते. तर तशा पद्धतीच्या सूचना या आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत. शाळा कॉलेजच्या मुलींच्या शक्यतो शाळेमध्ये किंवा मुलींच्या विभागामध्ये आणि इतर शाळांमध्ये सुद्धा सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग, बर्निंग मशीन, त्याचबरोबर त्यांच्यासाठी असलेली स्वच्छतागृह ती स्वच्छता असली पाहिजेत यासाठी त्या सूचना दिलेल्या आहेत. वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 5 आगार आहेत. 5 आगारांमध्ये हिरकणी कक्ष
त्याचा सुद्धा आढावा आम्ही घेतला. स्वच्छतागृहांमध्ये गेल्या वर्षी वर्धा जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवलेला होता. तरी सुद्धा हा क्रमांक कायम ठेवत स्वच्छतागृह चांगल्या पद्धतीने स्वच्छ राहण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे. महिला स्वच्छतागृहाच्या बाहेर ह्या महिला केअरटेकरच असावे, जेणेकरून महिलांना सुरक्षित वाटेल याच्या संदर्भात सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहे. पण स्वच्छतागृहांची कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही. चांगल्या पद्धतीचे स्वच्छतागृह या भागामध्ये आहेत. त्या शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग, त्याचबरोबर कामगार विभागाची जबाबदारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आयसी कमिटींसाठी 3 आठवड्याचा कालावधी यांना दिलेला आहे. 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये त्यांनी सगळीकडे आयसी कमिटी स्थापन करून त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा, अशा पद्धतीच्या सूचना या बैठकीमध्ये दिलेल्या आहे. सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. काही ठिकाणी त्रुटी असू शकतात. शेवटी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण सर्वजण काम करत असतात. काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत तर तुमच्यापर्यंत निश्चितपणाने पोहोचू शकतात. त्याच्यामुळे वर्धा जिल्ह्यामध्ये अशा काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, कुठे काही त्रुटी असतील किंवा काही समस्या असतील, काही ठिकाणी अधिकारी काम करत नसेल, तर मला अपेक्षित आहे की आपल्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचावी. शेवटी मॉनिटरिंग करणं, सूचना देणं आणि दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा नागरिकांना देणं, महिला सुरक्षतेसाठी प्राधान्य देणं ही आमची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचली तर त्याच्यावर आम्ही निश्चितपणे करावी. धन्यवाद. वेगळा खर्च प्रमाणे असं, कारण वेगळा खर्च जर केला पुन्हा ती व्यवस्था वेगळा वेल्डिंग मशीन पुन्हा बंद पडणार, कारण त्याचं देखभाल दुरुस्ती होत नाही. मेंटेनन्स त्याचा होत नसेल तर बऱ्याच वेळा काही ठिकाणी अडचणी येत असतील. पण आता सुद्धा बैठकीमध्ये आम्ही ते विषय घेतल्यानंतर चांगल्या पद्धतीचा निधी जर मिळाला तर आपण ते व्यवस्थितरित्या वापरू शकतो असं त्यांनी सांगितलं. पण बघू, 3 आठवड्याचा कालावधी साधारणतः या सगळ्या विभागांना आहे की जिथं कमी पडलं असेल तर तिथं आपण ते दुरुस्त करून चालू करू शकतो. मला देखील कल्पना आहे 100% कुठलीच कामं पूर्ण झालेली नसतात. पण आज वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही येऊन हा सगळ्या अधिकाऱ्यांचा आढावा घेऊन सातत्याने मग माझे MS असतील, माझे DS असतील, आम्ही दर महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालय असेल, पोलीस अधीक्षक कार्यालय असतील, यांच्याकडून आम्ही आढावा मागवत असतो. आणि याच्या व्यतिरिक्त आमच्या संस्था सुद्धा त्यांच्यावर वॉच ठेवून असतात. त्याच्यामुळे त्यांनी जरी मला हा अहवाल दिला असेल तर याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे अहवाल आहे. दुसरी गोष्ट, स्वतः अधीक्षकांनी फाईल आणली ज्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं त्यांच्याकडे तक्रारी आली. कारण तुमच्या वर्धा जिल्ह्याची जेव्हा एखादी मेल जरी आमच्यापर्यंत पोहोचली तरी आम्ही तातडीने ते पोलीस अधीक्षकांना पाठवतो. त्याच्यावरती त्यांनी सगळ्या कारवाया ह्या सगळ्या त्यांच्या राज्य महिला आयोगाकडून आलेल्या ह्या तक्रारी म्हणजे SP ऑफिसला पाठवलेत आणि SP ऑफिसने त्या कमी कालावधीमध्ये या सगळ्या तक्रारी निकालात काढलेल्या आहेत. या सगळ्या तक्रारी या वर्षीची 9 पैकी 8 झालेली आहे. एक जी 8 तारीख प्राप्त झाली. 9 केस राहिली आणि एकाचं तपास प्रकरण सुरू आहे. म्हणजे 9 केसेस आम्ही पाठवल्या होत्या. 9 पैकी 8 केसेस त्यांनी निकालात काढल्यात आणि एकाचं तपास प्रकरण सुरू आहे. म्हणजे ह्या गोष्टीचं समाधान आहे की 9 आयोगाकडे पोलीस स्टेशन मधून न झालेल्या याची तक्रार केली पाहिजे की डायरेक्ट तुमच्याकडे केली तरी जातं. बऱ्याच वेळा असं वाटतं की मेल करणं सोपं असतं. ज्याला शक्य आहे त्यांनी मेल केला की आमच्याकडून पोलीस विभागाकडनं जर त्या एखाद्या व्यक्तीला, एखाद्या महिलेला जर सॅटिस्फॅक्शन झालं नसेल किंवा हे मिळालं नसेल, न्याय मिळाला नसेल, त्यानंतर महिला आयोगाकडे जावं की डायरेक्ट महिला आयोगाकडे तक्रार करता देऊ शकतात. खूप तक्रारी अशा आहेत की त्या आमच्याकडे आता ह्या पोलिसांकडे आलेल्या नाहीत, आयोगाकडे आलेल्या तक्रारी आहेत. बऱ्याच वेळा काहींना मेल करणं सोपं वाटतं, कॉल करणं सोपं वाटतं. कॉल केला तरी आम्ही त्यांना मेल ID देतो किंवा कॉलवरून तक्रार घेतो आणि ती तक्रार आम्ही यांना पाठवून देतो. बऱ्याच वेळा व्हॉट्सअपवरतीच तक्रार पाठवून देतात, ती आम्ही SP पाठवतो, रेकॉर्ड करून त्याची नोंद घेतो आणि SP तातडीने कारवाई करावी असं सांगतो. बऱ्याच वेळा त्या महिला मुंबईत आल्या तर लेखी पत्र देऊन जातात की आमची तक्रार आहे, पण पोलिसांच्या माध्यमातून. त्याच्यामुळे पोलीस कार्यालयात द्यावी, भरोसा सेलला द्यावी, वन स्टॉप सेंटरला द्यावी, काउन्सिलिंग सेंटरला द्यावी. जिथं शक्य आहे, अनेक व्यासपीठ महिलांसाठी केलेले, जिथं शक्य आहे तिथं त्यांनी तक्रार द्यावी. आणि या तक्रारी बरोबर त्यांनी आयोगालाही मेल करू शकतात. 155-209 आमचा टोल फ्री क्रमांक आहे, त्याच्यावरती कॉल करू शकतात. प्रत्यक्ष आयोग कार्यालयात आले तर ती तक्रार देऊ शकतात. अशी वेगवेगळी व्यासपीठं आम्ही ठेवलीत. कुठेही जा तर तुमची तक्रार नोंदवा, तुम्हाला न्याय मिळवायचा आहे तर आमची ही सगळी यंत्रणा तुमच्या बरोबर काम करण्यासाठी आणि तुमच्यासाठी काम करण्यासाठी सज्ज. म्हणजे एका पोरीवरती एवढा अत्याचार झाला का ती पोरगी आमच्या पोरासोबत तिचा विवाह झाला, तिचा मृत्यू झाला, मग कुंगाव पोलीस स्टेशन कुठली कारवाई केलेली नाही. आणि बरेचसे असे काही प्रकरण आहे, बरेचसे म्हणण्यापेक्षा समुद्रपूर तालुक्यातलं प्रकरण आहे जी 16 वर्षाची पोरगी पळून नेली आणि ते पोरगी पळून आणली, 18 वर्षाची झाली आणि ते लग्न करून सुखानं संसार होता. याचा काय निर्णय महिला आयोग म्हणून तुम्ही काय याचं स्वागत करा. आपण त्यांचं ऐकून मी उत्तर एखादी पोरगी जर 16 वर्षाची होऊन जर
पळून गेली ती पोलिसाला सापडली नाही. मग 18 वर्षाच्या नंतर ती आली पोलीस स्टेशनची जमा झाली, लग्न करून स्वतः समजाई. यावर महिला आयोग म्हणून तुमचं मत काय? पॉक्सो कायद्यामध्ये मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पॉक्सो कायद्यामध्ये जर कोणाला माहित आहे की ही घटना घडलेली आहे तर ते स्वतः येऊन तक्रार देऊ शकते. त्या फिर्यादीची किंवा त्याची परिवारची लोकांची किंवा कोणाचीही गरज नाही. कमीत कमी एक प्रकरण समुद्रपूर पोलीस स्टेशन मध्ये कमीत कमी 6 ते 10 महिने प्रलंबित होतं, परंतु त्यांना ही व्यक्ती लोक सापडलेच नाही. तुम्ही सापडले त्या दिवशी 18 वर्ष पूर्ण झाले. स्पेसिफिक केस जमा झाले, लीजची मस्त लग्न लावलं, आता सुखानं नांदून जाईल. याच्यावर महिला आयोग काय करू शकते, काय करायला पाहिजे? आणि जे काही अत्याचार असे झालेले आहेत का जे अवावधानानं वंचित रेप झाले आणि ती पोटी मेली, आत्महत्या केली, ते लोक बाहेर आहेत, त्यांना इलाज आहे. तुम्ही समुद्रपूर आणि पुलगाव मध्ये चौकशी करू शकता. आम्ही ही तक्रार आमच्याकडे आली होती का? तुमच्याकडे नाही आली ना, तुमच्याकडे नाही आली ती तक्रार. आता ज्या तक्रारी आयोगापर्यंत येतात त्याच्यावर आम्ही कारवाई करतो. दुसरी गोष्ट, संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि त्यांचं कार्यालय हे अशा कोणतीही तक्रारी आली तर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून तातडीने कारवाई करतात. तिसरी गोष्ट, पोक्सोसाठी, म्हणून मी आता सांगितलं, पोक्सोसाठी स्वतंत्र सेल हा वर्धा जिल्ह्याने केलेला आहे. या वर्धा जिल्ह्यामध्ये पोक्सोच्या संदर्भातली कोणती केस असेल तर ती डीवायएसपीच्या अंतर्गतच चालली जाते. त्याच्यामुळे स्वतः डीवायएसपी या केसचा तपास करतात. याच्यामध्ये आपण जसं म्हणलं की ती सापडली नाही, त्याच्यामुळे ती केस 2 वर्ष तशीच राहिली आणि 18 वर्षानंतर हे संज्ञान होतात. आणि याच्यामध्ये मी मगाशी आपल्याला सांगितलं, आम्ही सातत्याने याच्यासाठी प्रयत्न करतो की बऱ्याच वेळा वय हे जास्त दाखवून अशा पद्धतीने बालविवाह होणं किंवा काय, या सगळ्याच केसेसमध्ये या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी अशा स्वरूपाच्या सूचना आम्ही दिलेत. अगोदरपासूनच पोलीस अधीक्षक कार्यालयातून विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन कायद्याच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केलं जातं. पण बऱ्याच वेळा मुलं किंवा मुलगी ही आपल्या पाल्यांना खऱ्या फसवतात, त्यांची फसवणूक करतात. आणि वय 16 वर्ष हे पळून जाण्याचं वय नाही किंवा अशी फसवणूक करणं हे चुकीचं आहे की ज्या वयामध्ये आपण शैक्षणिक आयुष्य जगावं किंवा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठलाग करावा, अशा पद्धतीने आयुष्य जगण्याऐवजी आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय आणि आपल्या करवी त्यांच्या काही खरं खूप मोठे संकल्प असतात, स्वप्न असतात, ते पूर्ण करण्याऐवजी आपण अशा पद्धतीने काळीमा फासणाऱ्या गोष्टी करत असतो. त्याच्यामुळं पालकांबरोबर आमचा सुद्धा आग्रह असतो की त्यांच्यावर नोंद व्हावी. गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांना त्या संबंधित पाल्याला वसतिगृहामध्ये ठेवलं जातं 18 वर्षाचं होईपर्यंत. पण याच्यामध्ये जसं आपण म्हणताय त्याची मी अजूनही माहिती घेते, म्हणून पोलीस अधीक्षक बोलत होते ते सांगते. आज सकाळी झालेल्या जनसुनावणीमध्ये एकूण 76 तक्रारी आज दाखल झाल्या. 76च्या 76 तक्रारी या जागच्या जागी निकालात काढण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक तक्रारी ह्या कौटुंबिक आणि वैवाहिक हिंसाचाराच्या संदर्भात होत्या. सामाजिक अशा 2 होत्या, आर्थिक आणि मालमत्ता संदर्भाच्या 5 होत्या. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी महिलांना त्रासच्या संदर्भात 1 तक्रार होती आणि इतर तक्रारी, अशा एकूण 76 तक्रारी आज अर्जदार घेऊन आले होते. आणि या अर्जदारांच्या जागच्या जागी पॅनलच्या माध्यमातून 3 पॅनल आणि आमचा स्वतःचा जिल्हाधिकारी, आम्ही आणि एसपी यांच्या 1 पॅनल, असे एकूण 4 पॅनलच्या माध्यमातून आज दिवसभरात ह्या तक्रारी त्यांचं ऐकून घेऊन निकालात काढण्यात आल्या. आज जिल्ह्याची ही आढावा बैठक पार पडत असताना याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. या जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये जिल्हाधिकारी, एसपी, सीओ, दालसा आणि त्याचबरोबर परिवहन, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, त्या सगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्याकडून हा सगळा आढावा घेण्यात आला. खरं तर 4 वर्षामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाहाच्या विरोधातली मोहीम लढतोय. बालविवाह असेल, विधवा प्रथा असेल, यांच्या विरोधात कारवाई करत असताना तशा पद्धतीच्या सूचना गेल्या 4 वर्षामध्ये संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये 2024-25 मध्ये एकूण बालविवाहाच्या 18 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या 18 पैकी 18च्या बालविवाह हे रोखण्यात आलेले आहे. त्यामध्ये एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 2025 म्हणजे आता ऑगस्ट पर्यंत 15 तक्रारी आल्या होत्या. याच्यामध्ये 15 बालविवाह रोखण्यात आले आणि याच्यामध्ये गुन्हा कोणताही नोंद झालेला नाही, तर रोखलेले बालविवाह याच्यामध्ये पूर्णपणे आहेत. मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून 2024 मध्ये 77 लाभार्थ्यांची संख्या होती. याच्यामध्ये 62,25,000 निधीचं वाटप करण्यात आलेलं आहे. 2025 मध्ये मनोधैर्य योजनेच्या संदर्भात 7 तक्रारी दाखल आले. त्याच्यामध्ये 6,80,000 निधी वाटप करण्यात आले. तर माझी कन्या भाग्यश्री योजना ही आता गेल्या वर्षापासून बंद झाली. त्याऐवजी लेक लाडकी ही योजना आलेली आहे. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून 442 लाभार्थींना लाभ देण्यात आलेला आहे.
या वर्धा जिल्ह्यामध्ये 2 शासकीय वसतिगृह आहेत. यामध्ये कस्तुरबा हेल्थ सोसायटीमध्ये 18 महिला आता दाखल आहेत. त्याचबरोबर मातृसेवा संघ वर्धाद्वारा संचालित असलेल्या वसतिगृहामध्ये 11 महिला आता त्या ठिकाणी दाखल आहेत. खरं तर या वसतिगृहामध्ये राहत असताना त्यांना पूर्णपणे चांगल्या पद्धतीची सेवा देणं यासाठी वसतिगृहाच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून परिपूर्ण असा प्रयत्न केला जातो. पूरग्रस्त कुटुंब असतील, त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब असतील, यांच्यासाठी राबवलेल्या योजना त्या मोठ्या प्रमाणातल्या आहेत आणि यांना यामध्ये जे अर्ज आलेले आहेत त्या सर्व अर्ज पडताळणीमधून ह्या योजना पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आर्थिक दुर्बळ असलेल्या महिलांसाठी व्यावसायिक आणि शिक्षण व विद्याभ्यास यामध्ये 2024-25 मध्ये 58 अर्ज आले होते. त्यापैकी 30 पात्र अर्ज होते. त्यांना त्या पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षणासाठी मदत करण्यात आलेली आहे. आमच्या राज्य महिला आयोगाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आयसी कमिटी. मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं राज्य शासनाला शिफारस केली होती की आतापर्यंत कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनामध्ये ज्या पद्धतीने फायर ऑडिट होतं, ज्या पद्धतीने फायनान्शियल ऑडिट होतं, त्याच पद्धतीने आयसी ऑडिट व्हावं याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे राज्य महिला आयोगाच्या वतीनं शिफारस पाठवण्यात आली होती आणि या गोष्टीचं मला मनापासून समाधान वाटतं. 22 ऑगस्ट 2025 रोजी शासनाने तशा पद्धतीचा GR काढला आणि खऱ्या अर्थानं आयसी ऑडिट व्हावं याच्यासाठीचा शासन निर्णय हा महाराष्ट्रामध्ये देण्यात आला.